वेलकम लर्नर्स. कशा आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. आपण आज इयत्ता चौथीचा मराठीचा धडा क्रमांक 6 बघूया. मुंगी ताई. ओके, सुरू करू. तर आपण बघूया मुंगी ताई. ऐका, म्हणा आणि वाचा. मुंगी ताई, तुम्हाला कधीच नसते घाई. गुळासाठी साखरेसाठी रांग सोडून धावत नाही. दिवस रात्र चालत राहता तरी तुम्हास थकवा नाही. मान वर करून तुम्ही बघत नसता कधीच काही. मिठाईच्या ताटाभोवती फेर धरता घालता पिंगा. तिखटाची चव तरी घेतली का हो कधी सांगा. जीव एवढा तेवढा तरी शिस्त अंगात केवढी मोठी. गिरवली का कुठल्या शाळेत मुंगीताई तुम्ही पाटी. तर कल्याण इनामदार यांची ही कविता मुंगीताई आपल्याला इयत्ता चौथीच्या मराठीमध्ये दिलेली आहे. आता आपण ती छान मस्त वाचून बघितली. आता आपण त्याचा अर्थ बघूया की कवींनी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर पहिला कडव आहे मुंगी ताई तुम्हाला कधीच नसते घाई. गुळासाठी साखरेसाठी रांग सोडून कधी धावत नाही. तर इथे मुंगीताई कवींनी मुंगीला ताई म्हणून असं प्रेमाने म्हटलेलं आहे की काय म्हणतायत, मुंगी ताई तुम्हाला कधीच नसते घाई. तुम्हाला का घाई नसते का? तुम्हाला जर मुंगीला जर रस्त्याने चालताना ती रांगेमध्ये असताना जर तिला गुळासाठी गूळ किंवा साखर जरी दिसली तरी ती रांग सोडून धावत नाही कधीच. म्हणून तिला कवी म्हणतायत की तुम्हाला कधी घाई नसते, पण गुळासाठी रांगेसाठीही तुम्ही कधी धावत नाही. कारण तिच्या मुंगीच्या अंगी कोणता गुण असतो? संयम. तिला शिस्त असते की तिची रांग मोडायची नाही, तिला तिचं काम करायचं असतं. ते ही मुंगीचे गुण आहेत, ते आपल्याला कवींनी शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं आहे, दिवस रात्र चालत राहता तरी तुम्हास थकवा नाही. मान वर करून तुम्ही बघत नसता कधीच काही. तुम्ही पाहिलेलं आहे ना, मुंग्या कशा दिवस रात्र रांगेमध्ये चालत असतात ना, पण ते एवढे रात्र सतत चालत असून पण त्या कधी थकत नाही. कारण त्या इकडे तिकडे कधी वेळ वाया घालवत नाही, पण तरी पण त्या थकत नाही. तर कवी तिला तेच म्हणतायत की तुम्ही दिवस रात्र चालत असता तरी तुम्ही थकत का नाही. मान वर करून कधी बघत सुद्धा नाही इकडे तिकडे. कारण मुंगी खूप शिस्तप्रिय असते, ती तिची लाईन कधीच मोडत नाही. मिठाईच्या ताटाभोवती फेर धरता घालता पिंगा. तिखटाची चव तरी घेतली का हो कधी सांगा. आता तुम्ही पाहिलेलं आहे मुंग्या कशा मिठाईच्या ताटाभोवती फेर धरतात, पिंगा घालतात. पिंगा म्हणजे तिथे आसपास त्या ताटाच्या गोल गोल फिरतात, तिथून हलतच नाही त्या जर मिठाईचं ताट असेल तर. कारण मुंगीला मिठाई गोड पदार्थ खूप आवडतात. तर कवी तिला मजेत काय म्हणताय की तुम्ही मिठाईच्या ताटाभोवती तर पिंगा घालतात, फेर धरतात, पण तिखटाची चव कधी घेतली आहे का हो, असं तिला ते मजेत विचारतायत मुंगीला. तुम्ही पाहिलंय का कधी तिखटाजवळ मुंगीला जाताना? नाही, ती गोड ताटाच्या मिठाईच्या गोडच्या पदार्थांच्या भोवतीच गोल गोल फिरते. म्हणून तिला कवी विचारतायत की तू तिखटाची चव कधी घेतली आहे का, मजेत विचारतायत. पुढे काय म्हणतात, जीव एवढा तेवढा तरी शिस्त अंगात केवढी मोठी. गिरवली का कुठल्या शाळेत मुंगीताई तुम्ही पाटी. आता मुंगीचा जीव केवढा असतो पाहिलाय ना, एकदम एवढीशी छोटीशी, पण ती लहान असली तरी तिच्यामध्ये शिस्त केवढी मोठी आहे. पाहिली आहे ना तुम्ही, ती लाईन तिची रांग कधीच मोडत नाही, इकडे तिकडे जात नाही, वेळ वाया घालवत नाही. तर तेच तिला कवी विचारतायत की तुझा जीव तर एवढाच आहे, पण तुझ्या अंगात शिस्त केवढी मोठी आहे. तुम्ही कुठल्या शाळेमध्ये पाटी वगैरे गिरवली आहेत का, कुठल्या शाळेत गेलायत का तुम्ही, असं कवी तिला विचारतायत. कारण ती शिस्तप्रिय आहे म्हणून. तर कवींना आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न करायचा आहे की एवढंशी छोटंसं जीव असून तिच्या अंगी एवढी शिस्त आहे, तर आपल्या अंगी पण असायलाच पाहिजे. तर त्यांनी तोच आपल्याला संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पण मुंगीसारखी शिस्त लावा, मेहनत करा.
वेळ वाया घालवू नका आणि अन्नाची बचत करा. तिच्या मुंगीच्या अंगी जे गुण आहेत, जे गुण मुंगीचे आपण आता पाहिलेत, कवींनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे, ते गुण आपण आपल्या अंगी बाळगायला पाहिजे, असं कवितेचा संदेश आहे, आपल्याला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण पण तिचे हे गुण नक्कीच घेऊया. ओके. आता आपण ही कविता वाचून पाहिली, तिचा अर्थ पण पाहिला. तर आता तुम्हाला समजली असेल तर आपण प्रश्न उत्तर बघूया. ओके. तर पहिला प्रश्न काय आहे, एका शब्दात उत्तरे द्या. आपल्याला एका शब्दात उत्तरे द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे, रांग सोडून कोण धावत नाही? कोण धावत नाही? मुंगी. मुंगी धावत नाही ना, रांग सोडून तिची जात नाही ती कधीच. कोणत्या ताटाभोवती मुंग्या फेर धरतात? दुसरा प्रश्न, कोणत्या ताटाभोवती फेर धरतात? मिठाईच्या. कवितेत सांगितलेलं आहे ना, मिठाईच्या ताटाभोवती मुंग्या फेर धरतात. तिसरा प्रश्न, मुंगीच्या अंगी कोणता गुण आहे? सर्वात जास्त कोणता गुण आहे तिच्या अंगी? शिस्त. तिची शिस्त कधीच मोडत नाही. समजलं? आपण प्रश्न तिसरा बघूया. दुसरा बघूया. दुसरा प्रश्न काय आहे? जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवामध्ये काय दिलेलं आहे? प्राणी आणि त्यांचे घरं. प्राणी दिलेले आहे, त्यांना त्यांचे घरं दिलेले आहे, आपण त्यांचे घरांशी जोड्या जुळवायच्या आहे. तर पहिला काय आहे? सिंह. तर सिंहाचं घर काय आहे याच्यापैकी? वारुळ, बीळ, गुहा. तर सिंहाचं घर कोणतं आहे? गुहा. गायचं घर कोणतं आहे? गोठा. मुंग्यांचं घर कोणतं आहे? तर ते आहे वारुळ. आणि मग राहिलं काय? सापाचं काय आहे? तर ते आहे बीळ. झालं? समजलं जोड्या जुळवा? पुढचा प्रश्न बघूया. विचार करा व सांगा. तर विचार करा सांगामध्ये पहिला प्रश्न आहे, मुंग्यांमधील कोणते कोणते गुण तुम्हाला आवडतात ते सांगा. आता तुम्हाला मुंग्यांमधले कोणते कोणते गुण आवडतात ते तुम्हाला सांगायचे आहेत. तर आपण बघू कोणते कोणते गुण आहेत. शिस्त, मेहनत, सहकार्य, बचत करण्याची सवय, हे गुण मला मुंग्यांमधले आवडतात. हे गुण तुमच्यामध्ये आहेत का? जर असतील तर चांगलीच गोष्ट आहे, आणि नसतील तर हे तुम्ही नक्कीच तिचे गुण घ्यायची गरज आहे. प्रश्न दुसरा, तुम्ही कोणत्या कोणत्या रंगांच्या मुंग्या पाहिल्या आहेत ते सांगा. कोणत्या कोणत्या मुंग्या पाहिल्यात तुम्ही? मी तर पाहिल्या आहेत काळ्या, लाल आणि तपकिरी. ही जी काळी मुंगी असते ही अजिबात चावत नाही, आणि जरी चावली तरी आपल्याला काही वाटत नाही. पण ही लाल आणि ही तपकिरी रंगाची जी मुंगी असते ही खूपच कचकन चावते आणि खूप आपल्याला त्याचा त्रास होतो. तुम्ही पाहिल्यात का ह्या मुंग्या, आणि तुम्हाला कधी चावल्यात का? मला तर चावल्यात लाल आणि ह्या मुंग्या. तर आता पुढचं आहे, खेळू या शब्दाशी. पुढचं काय आहे त्यामध्ये? ई या अक्षराने शेवट होणारे शब्द शोधा. मोठी ई, ह्या आपली मोठी ई आहे ना, दुसरी ई, त्याच्या शब्दाच्या शेवटी हा ई आला पाहिजे असे शब्द आपल्याला शोधायचे आहे. जसं की हा उदाहरणार्थ दिलेला आहे इथे, मुंगी ताई, हा शेवटी मोठा ई आलेला आहे बघा. तर आपल्याला इथे तसे 5 शब्द शोधायचे आहे. तर काय शब्द येतील तिथे? हे बघा, ताई हा ई आला शेवटी, आई हा ई आला शेवटी, घाई हा आला ई शेवटी, सफाई, लढाई, कढाई, हे शब्द ईने शेवट होणारे शब्द आहेत. अजून असतील, तुम्हाला जर आठवत असतील, येत असतील तर तुम्ही दुसरे पण शब्द इथे लिहू शकता, आणि नक्कीच ट्राय करा दुसरे शब्द असतील तर शोधायचा. पुढचा प्रश्न आहे, शब्द साखळी पूर्ण करा. आता हा एक शब्द दिलेला आहे मुंगी, आणि दुसरा दिलेला आहे गीत. तर आपल्याला कसं करायचं आहे? पहिला शब्द मुंगी, तर हा जो मुंगीचा शेवटचा आहे गी, गीने आपल्याला पुढचा शब्द चालू करायचा आहे गीत. तर मग पुढचा कशाने येईल? तने. तर इथे तने सुरू होणारा शब्द आपल्याला पाहिजे. काय येईल इथे तने होणारा? तरबूज. इथे येईल तरबूज. तरबूज किंवा दुसरा पण येऊ शकतो, तुम्हाला जर आठवत असेल, तरबूज, तलवार, तबला, काही पण येऊ शकतं. तर तरबूजचा इथे येईल ज येईल. तर जने सुरू होणारा इथे काय येईल? जहाज. इथे येईल
जहाज. समजलं? आपल्याला शेवटच्या अक्षराने पुढचा शब्द चालू करायचा आहे. तर ही पहिली साखळी झाली. आता आपण दुसरी साखळी बघू. साखर. साखरने दुसरा सुरू होणारा शब्द र ने सुरू होणारा रस. समजला? रस. रसचा शेवटचा अक्षर काय? स. स ने सुरू होणारा ससा. इथे येईल ससा. ससाचा शेवटचा काय? सा. मग इथे सा ने चालू होणारा काय येईल? सायकल. हे बघा, ही दुसरी साखळी आहे इथे. समजलं? समजलं हे कशी शब्द साखळी पूर्ण करायची? पुढे बघू. प्रश्न तिसरा. चौकटीत लपलेल्या कीटकांची नावे शोधा व लिहा. आता याच्यामध्ये काही कीटकांची नावं लपलेली आहेत ते आपल्याला शोधायची आहे. एक बघा, एक दिलेला इथे भुंगा. तर आपल्याला बाकीचे शोधायचे आहे. तर मला आता बघू मिळतायत का? मला मिळाला हा काजवा. सापडला? काजवा. दुसरा आहे हा बघा इथे विंचू. हा बघा इथे झुरळ. सापडला? झुरळ. त्याच्यानंतर आहे हा विंचू नाही, हा विंचू आहे इथे, विंचू. त्याच्यानंतर आहे मधमाशी. मधमाशी नंतर आहे ही बघा ही माशी. त्यानंतर आहे नाकतोडा. नाकतोडा नंतर आहे फुलपाखरू. हा फुलपाखरू. त्याच्यानंतर आहे हा रातकिडा. हा एक आहे इथे मुंगी. मुंगी. अजून आहेत का? अजून तर मला काही दिसत नाही आहे. तुम्हाला सापडत असतील तर अजून शोधा. ओके, समजलं? हे असे शोधायचे आहेत आपल्या कीटकांचे नावे. तर पुढचं आहे पशु पक्षी कीटक प्राणी यावर आधारित वर्गातील ग्रंथालयातील कवितांची व कथांची पुस्तके शोधा व वाचा व लिहा. तुमच्या स्कूलमध्ये ग्रंथालय असेल तर तिथे जर कवितांची व कथांची पुस्तके असतील तर त्यातील पशु पक्षी कीटक प्राणी यावर आधारित पुस्तके शोधायची आणि तुम्हाला वाचायची आहे. ओके. पुढचा आहे लिहिते हो. यामध्ये पहिला प्रश्न आहे कडू, गोड, खारट व आंबट या चवी असणाऱ्या पदार्थांची यादी तयार करायची आहे. तर कडूमध्ये काय येतं? जे कोणालाच आवडत नाही असं कारलं. कडूमध्ये काय येतं पहिले? कारलं, मेथी. गोडमध्ये साखर, लाडू, पेढा, अजून बरेच काही आहेत. जे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते लिहू शकता. गोड चवीमध्ये काय येतात. खारटमध्ये आहे मीठ, चिवडा, खारट चिवडा किंवा खारट लोणचं पण असतं. तसे बरेच तुम्ही लिहू शकता. आंबटमध्ये येतं लिंबू, चिंच, कैरी. आवळा पण येतो ना आंबटमध्ये. तर इथे तुम्हाला जे अजून येत असतील, आठवत असतील तर तुम्ही अजून इथे लिहू शकता. ही आपली आंबट चवीच्या खारट, गोड, तिखट नाही सॉरी कडू, गोड, खारट व आंबट पदार्थांची यादी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. खालील गुणविशेष कोणत्या प्राण्यात असतात ते लिहा. आता हे दिलेले आहे प्राण्यांचे गुणविशेष, म्हणजे त्यांचे गुण दिलेले आहेत. आपल्याला त्यापुढे त्या प्राण्याचं नाव लिहायचं आहे. हे इथे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे सहकार्याने काम करणारी. कोण करते सहकार्यानं काम करणारी? मधमाशी. कोण काम करते? मधमाशी. हे बघा इथे दिलेलं आहे मी, मधमाशी. तर दुसरा आहे ओझे वाहण्यास मदत करणारा. ओझे वाहण्यास मदत कोण करतं? गाढव. कोण करतं? गाढव. गाढव. तिसरा शेतकऱ्याला शेतीच्या कामात मदत करणारा. बैल. इथे काय येईल? बैल. घराची प्रामाणिकपणे राखण करणारा कोण राहिला? कुत्रा. कुत्रा घराची प्रामाणिकपणे राखण करतो. हे झाले आपले प्राण्यांचे गुणविशेष आणि ते ज्या प्राण्यात आढळणारे इथे हे प्राणी. हे बघा इथे दिलेले आहे मी, हे तुम्ही लिहू शकता. हे ओझे वाहून नेण्यास मदत करणारा इथे गाढव पाहिजे. इथे काय येईल? गाढव.
ओके, समजलं हे? आता पुढचं आहे कृतीतून शिकूया. उपक्रम करायचे आहेत. तर उपक्रममध्ये पहिलं काय आहे, मुंगीप्रमाणे समूहात एकत्र काम करणाऱ्या प्राण्यांची किंवा कीटकांची माहिती मिळवा आणि ते लिहा. हे तुम्हाला उपक्रम करायचे आहेत. म्हणजे एक्स्ट्रा म्हणून काहीतरी करायचं, म्हणून एक्स्ट्रा म्हणून मुंगीच्या आपल्याला मुंगीचं कविता दिलेली आहे, त्याबद्दल काहीतरी मुंगीचं लिहायचं म्हणा, किंवा दुसऱ्या प्राण्यांची कीटकांची माहिती मिळवायची आणि ते लिहा, तुम्हाला एक नॉलेज म्हणून. हे तुम्ही घरी करायचं नंतर. तर दुसरं आहे, मुंगीच्या वारुळाचे निरीक्षण करा व त्याविषयीची माहिती मिळवा. मुंगीविषयीच्या इतर कविता शोधा व लिहा. मुंगीचं वारूळ पाहिलं आहे का तुम्ही? मुंगीचं वारूळ पाहिलं असेल तर ते बघा आणि त्याचं निरीक्षण करा व त्याविषयीची माहिती मिळवा आणि बघा कसं असतं, मुंग्या कसं वारूळ बनवतात, किती मेहनत करून त्या वारूळ बनवतात. आणि मुंगीविषयीच्या इतर कविता शोधा व लिहा. मुंगीच्या बऱ्याच कविता आहेत, तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. मुंगीच्या कविता टाकल्या तर तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते बघा आणि लिहा आणि वाचा. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आपले अजून पण व्हिडिओ आहेत, जसं की स्कॉलरशिपचे पण आहेत 4th स्टँडर्डसाठी. तर 4th स्टँडर्डसाठी मराठीचे पण आहेत आणि इंग्लिश, मॅथ, मराठी इंटेलिजन्स, हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही कोणी स्कॉलरशिपची एक्झाम देणार असाल तर नक्कीच ते व्हिडिओ तुम्ही बघावे आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. ओके, तर थँक्यू लर्नर्स, कीप लर्निंग. ओके.